पुढचे 5 वर्ष एकही तुमच्या घरामध्ये पाल दिसणार नाही, तेही कोणत्याही केमिकलचा औषधाचा वापर न करता घरातील वस्तूंचा वापर करून घरामधील कायमची पाल घालू शकता आणि अगदी यांना न मारता 5 मिनिटांमध्ये पूर्ण पाली घरातून निघून जातील आणि यामध्ये ना एकही रुपया खर्च होणार नाही। अगदी 5-6 मिनिटांमध्ये तुम्ही ही वस्तू बनवू शकता आणि वापराल तर याचे तुम्हाला रिझल्ट 100% मिळतील। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर यासाठी बघा इथे मी घेतलेला आहे कांदा इथे आपल्याला मीडियम साईजचा घ्यायचा आहे। पांढरा कांदा घ्यायचा नाही, लाल कांदा वापरायचा। लाल कांद्याला मी पाचोळा न काढताच वापरत आहे, कारण की इथे काही असं पाचोळा काढून स्वच्छ करण्याची गरज नाही। कांदा इथे आपल्याला ना असा बारीक कट करायचा आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता बघा इथे ना आपण ना जसं कांदा बारीक केलेला आहे, तर ना कांद्याच्या नंतर आपल्याला इथे लागणार आहे लसूण। आता इथे कांद्याचा पाचोळा काढला नाही काढला तरी चालतं आणि अगदी खराब असेल कांदा तरी चालतो, तुम्ही घेतला तरी चालतं। थोडाफार वाळलेला असेल तो देखील घेतला तरी चालतो। यानंतर ना इथे आपल्याला लागणार आहे लसूण। लसणाची पूर्ण एक कळी जी आहे ना तर ती मी वापरणार आहे। लसणाला अशा प्रकारे आपल्याला सोलून घ्यायचं आहे, म्हणजे याला ना असं त्याचा पाचोळा काढण्याची गरज नाही। फक्त त्याच्या ज्या काड्या आहेत ना त्या अशा वेगवेगळ्या करा, म्हणजे आपल्याला वापरता येतील। अगदी याला लसण सोलायची, पाचोळा काढून स्वच्छ करण्याची अजिबात गरज नाही, जसाचा तसा वापरला तरी चालतो। यानंतर ना बघा आपल्याला इथे लागणार आहे कडुलिंबाची काही पानं। कडुलिंबाची अशी भरपूर ताजी पानं मी घेतलेली आहेत। कडुलिंबाची वाळलेली पाने वापरली तरी चालतात, किंवा कडुलिंबाचं तुमच्याकडे तेल असेल तर ते जरी वापरलं तरी चालतं। आता यानंतर ना आता कडुलिंब जे आहे ते ताजी फ्रेश पानं मी घेतली, धुवून घ्यायची, हे करण्याची काही जास्त गरज नाही। त्यानंतर आपल्याला याला ना भरपूर अशी पानं घ्यायची, म्हणजे वाटीभर तरी पानं घ्यायची। आपल्याला टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याला टाकून फिरवून घेणार आहोत। जास्त काही याची फाईन पेस्ट करण्याची गरज नाही, थोडंफार याला ना मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, म्हणजे कसं एकतर हे एकजीव होतं आणि याचे तुकडे होतात बरेच, तर ते आपल्याला हवे आहेत। जेवढं होईल तेवढं बारीक करा, बाकी खूप बारीक करण्याची जास्त तर गरज नाही। पाणी टाकून बारीक केलं तरी चालतं, तुमच्यानुसार तुम्ही याला बारीक करू शकता। आणि याला ना जसं आता खलबत्त्यामध्ये कुठून बारीक ओबडधोबड जरी कुठलं तरी चालतं, मिक्सरमध्येच बारीक करण्याची असं काही गरज नाही, म्हणजे फाईन पेस्टची गरज नाही। थोडंसं याला ठेचून घेतलं, यामधील रस असा थोडा निघाला, वेगळा झाला तरी आपल्याला याला वापरता येतं। तर याला ना मिक्सरमध्ये मी याला फिरवून घेतलेलं आहे, बघू शकता मोठंच मी ठेवलेलं आहे, कारण की आपल्याला हे असंच वापरायचं आहे। यानंतर एका वाटीमध्ये पूर्ण पेस्ट आपण काढू, साधारण अर्धी वाटी पेस्ट ही निघेल। तर तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त बनवायचं, म्हणजे तुमच्या घरामध्ये समस्या किती आहे, तुम्हाला हे किती मोठ्या घरासाठी छोट्या घरासाठी वापरायचं आहे ते तुम्ही बनवू शकता। आणि याला रोज रोज बनवण्याची अजिबात गरज नाही, एकदा बनवून ठेवून तुम्ही भरपूर दिवस याचा वापर करू शकता। तर बघू शकता साधारण अर्ध्या वाटीच्या वर ही पेस्ट अशी निघालेली आहे आणि वाटी बरीच मोठी आहे, तर एक वाटीच तुम्ही पेस्ट म्हणू शकता मी काढलेली आहे। कांदा खूप छोटा कमी असं वापरू नका, बाकी जसं आता प्रमाण मी घेतलं आहे त्याच्या जवळपास प्रमाण घेतलं तरी चालतं। यानंतर एक कढई किंवा भांडं पातेल असं काही घेऊ शकता तुम्ही, त्यामध्ये आपल्याला ही पेस्ट पूर्ण तयार केलेली टाकायची आहे। पेस्ट टाकायची आणि यामध्ये आपल्याला टाकायचा आहे तेजपत्ता। तेजपत्त्याची ताजी फ्रेश पानं टाकायची, म्हणजे ज्यामध्ये ना चांगला वास येत आहे तशी पानं टाकायची। तेजपत्त्याची पानं यामध्ये तोडून बारीक करून टाका। आणि त्यासोबतच ना तेजपत्ताच का वापरायचा, तर तुमच्या घरामध्ये जर ना कॉक्रोच असतील, चिलट असतील, किंवा तुमच्या घरामध्ये उंदीर असतील तर त्यांच्यासाठीही इथे हा तेजपत्ता फायदेशीर ठरतो, कारण की याचा जो वास आहे तो खूपच जास्त स्ट्रॉंग असतो आणि त्यामुळे आपल्याला हे वापरायचंच आहे। घरामध्ये सहज मिळणारी गोष्ट आहे। यानंतर बघा यामध्ये मी ना 1 ग्लास पाणी टाकलं, छोट्या ग्लासाने 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकून याला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला इथे ठेवायचं आहे गॅसवरती याला गरम करण्यासाठी, उकळण्यासाठी। तर बघा चांगलीच यामध्ये आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे, म्हणजे ना या पूर्ण पेस्टचा या पाण्यामध्ये चांगला अर्क उतरला पाहिजे। 2-3 उकळी येऊ द्यायच्या, थोडंसं पाणी आटलं तरी चालतं, पण असं नको व्हायला की अगदी यामध्ये आपण याला मिक्सच होऊ दिलं नाही आणि लगेचच गॅस बंद केला, तर असं अजिबात करायचं नाही। चांगल्या 4-5 यामध्ये उकळी येऊ द्यायच्या, पाण्याचा कलर बदलू द्यायचा आणि थोडंसं पाणी आटू द्यायचं, म्हणजे बघू शकता आता पाण्याचा कलर पूर्ण असा हिरवागार झालेला आहे आणि पूर्ण यामधील गोष्टी चांगल्या यामध्ये मिक्स देखील झालेल्या आहेत, पूर्ण अर्क पाण्यामध्ये आलेला आहे। त्यानंतर आपल्याला पाणी गाळून घ्यायचं आहे आणि वाटीभर साधारण हे पाणी निघालेलं आहे, बघू शकता। आता यामध्ये ना आपल्याला अजून 1-2 गोष्टी ॲड करायच्या आहेत, तर त्या म्हणजे की इथे मीठ आपल्याला टाकायचं आहे। मोठं खडी मीठ असेल ते टाकलं तरी चालतं, किंवा साधं मीठ असेल तर 1 चमचाभर मोठ्या चमच्याने
आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून चांगलं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मेन इन्ग्रेडियंट, ते म्हणजे कापूर. कापूर इथे बघा मी अगोदरच बारीक करून घेतलेला आहे. कापूरच्या 1-2 ज्या गोल वड्या असतात ना, तर त्या चांगल्या पावडर करून बारीक करून घ्यायच्या आणि ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. कापूर जे आहे ना, अगोदरच मी बारीक करून ठेवलेला आहे, तर तो यामध्ये टाकत आहे. कापूर मेन इन्ग्रेडियंट मी का म्हणलं, कारण की ना कापूर वापरल्याने तुमच्या घरातील बॅड स्मेल निघून जाते. त्यासोबतच तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला फील होईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये जे अनावश्यक कीटक असतात, जीवजंतू असतात, ते घालवण्यासाठी कापूर खूप जास्त इथे मोठी भूमिका बजावतो. त्यामुळे आपल्याला नक्की कापूर वापरायचा आहे. कापूर यामध्ये टाकून चांगलं मिक्स करायचं आणि यानंतर आपल्याला इथे लागणार आहे खायचा सोडा. खायचा सोडाच वापरा. इनो किंवा बेकिंग पावडर असेल तर ते वापरू नका. खायचा सोडा साधारण इथे बघू शकता 2-3 चिमूटभर मी घेतलेला आहे. तो यामध्ये टाकून चांगला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा आहे, कारण की यामध्ये आपण एक छोटंसं असं केमिकल रिॲक्शन तयार करत आहोत, जे आपल्याला घरातील पाली, कॉकरोच किंवा इतर जे कीटक असतात ते घालवण्यासाठी मदत करतं. आणि हे एक स्ट्रॉंग असं लिक्विड आहे म्हणू शकता, कारण की काय होतं ना, जसं जसं हे जास्त दिवस राहील तसं तसं हे यामध्ये चांगलं मुरतं आणि तसं तसं आपल्याला याचा अजूनच चांगला रिझल्ट मिळतो किंवा याचा जो वास आहे तो अजूनच स्ट्रॉंग होतो आणि आपल्याला याचे फायदे असे मिळू लागतात. त्यासोबतच आता हे वापरायचं कसं, याला 2 पद्धतीने तुम्ही वापरू शकता. दोन्ही पद्धती मी शेअर करणार आहे. पहिलं म्हणजे की याला तुम्ही टाकायचं स्प्रे बॉटलमध्ये. स्प्रे बॉटलच का, तर कमी लिक्विड लागतं आणि योग्य ठिकाणी पोहोचतं. त्यामुळे स्प्रे बॉटल खूप महत्त्वाची आहे. तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल नसेल तर साधी पाण्याची बॉटल घ्या. एखादी टोकदार वस्तू गॅसवरती गरम करा आणि त्याला जे पाण्याची बॉटल असते ना, त्याच्या झाकणाला छिद्र पाडा, म्हणजे तुमची स्प्रे बॉटल घरच्या घरी तयार होईल. आता यानंतर आता बघा इथे मी घेतलेला आहे कापूस, कॉटन. तर कापूस आपल्याला ओला करायचा आहे या स्प्रेला टाकून, म्हणजे लिक्विडने या ओलं करायचं या कापसाच्या गोळ्याला. तुम्ही वाटलंच तर पेपर जरी वापरला तरी चालतं. पेपर वापरा किंवा कापसाचे गोळे तयार करा किंवा कॉटनचे छोटे छोटे तुकडे करून घेतले कॉटनच्या कपड्याचे तरी चालतं. तुमच्यानुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. आता इथे वापरायचं म्हणजे बघा, इथे अगोदर आता स्प्रे बघू शकता आपण कसा वापरायचा ते अगोदर मी दाखवते. घरामध्ये जिथे तुम्हाला वाटतं की सतत पाल दिसते किंवा पाल येण्याची शक्यता असते, जसं की टॉयलेट, बाथरूम किंवा जे नळ असतात किंवा जे लाईट असतात ना, जिथे प्रकाश असतो, आपण लाईट लावतो त्या ठिकाणी खूप जास्त किडे असतात आणि त्यांना खाण्यासाठी पाली येतात. तर अशा अडगळीच्या ठिकाणी जिथे जिथे वाटतं की पाली येऊ शकते, भीती वाटते, खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये पडू शकते, त्या ठिकाणी हा स्प्रे करायचा. त्याच्या दूर दूर तक तुम्हाला अजिबात कुठेही पाल दिसणार नाही. एवढा छान याचा बेस्ट रिझल्ट मिळतो. आणि त्यासोबतच अगदी असं लाईट असेल तर त्यावर डायरेक्ट बल्बवर टाकू नका, कारण की इलेक्ट्रिक गोष्ट आहे. पण त्याच्या आजूबाजूला तुम्ही हे शिंपडा थोडंसं, म्हणजे तुम्हाला एकही पाल त्या ठिकाणी दिसणार नाही. बऱ्याच असे काही घरातील कोणे असतात त्या ठिकाणी आपल्याला खूप जास्त पाली दिसून येतात, तर त्या ठिकाणी तर हे स्प्रे करायचं. आणि त्यासोबतच बघा बऱ्याच अशा फ्रेम असतात, बरेच अशा काही वस्तू असतात ठेवलेल्या, त्याच्या मागे पाली लपतात आणि काही तिथे आपण करायला गेलं स्वच्छता, काही बाहेर पायल निघते, खूप जास्त भीती वाटते, किळसवाणं वाटतं, खाद्यपदार्थात पडण्याची भीती असते. जिथे तुम्ही स्प्रे करू शकत नाही तिथे हे कापसाचे किंवा कागदाचे गोळे हे स्प्रेमध्ये बुडवून ठेवा, तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळेल. आणि यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.